तर मंडळी, आज आपण बनवतोय शेवयांची खीर, जी नॉर्मली सगळेच बनवतात, पण आपण जास्त गोड बनवणार नाही आहोत. कमी गोड आणि खूप वेळ घट्ट होणार नाही अशी आपण आज बनवून दाखवणार आहोत. बघूया मग कशी आणि काय काय लागणार आहे बनवायला. तर इथे मी शेवया घेतलेल्या आहेत, ज्या भाजक्या शेवया मिळतात. भाजलेली शेव ती घेतली आहे मी, त्याचा बारीक चुरा केलेला आहे मी. आणि तो आता मी ती ऑलरेडीच भाजलेली असते, त्यामुळे मी फार वेळ भाजणार नाही आहे तिला. फास्ट गॅसवर आपण थोडीशी लालसर करून घेणार आहोत. त्यामध्येच मी काजूचे तुकडे आणि चारोळ्या घातले आहेत. आणि ते व्यवस्थित भाजलं की आपल्याला त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. आणि एक अर्धा मिनिट आपण ती थोडीशी मिक्स करून घेऊ. आणि त्यामध्येच आपल्याला आता साखर घालायची आहे. साखर मी मोठे 4 चम्मच घातले आहेत, म्हणजे 4 टेबलस्पून इतके मी साखर घातली आहे. आणि मी 1 वाटी इतकी शेव घेतली होती. तर ही साखर थोडीशी मिक्स करून घेऊ यामध्ये. यात मी गरम केलेलं दूध घालणार आहे. आपल्याला जास्त दूध म्हणजे अर्धा लिटर तरी दूध लागणार आहे एवढ्या 1 वाटी शेवसाठी. तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. याला एक छान उकळी येऊ द्यायची आपल्याला. त्यामध्येच मी वेलची आणि जायफळ पूड घातली आहे. त्यातच मी एक टीस्पून इतकं गुलाबजल म्हणजे रोज वॉटर घातलेलं आहे. त्याने खूप सुंदर असा सुगंध येतो आणि टेस्टही खूप छान लागते. आता ही आपली शेवया इथे उकळ आलेली आहे. तर ही माझी आजची शेवयांच्या खीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि नक्की बनवून बघा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. आता एक उकळ आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आणि ही गरम गरम खायची आहे. आपण ही व्हॅनिला आईस्क्रीमसोबतही खाऊ शकतो थंड करून. आणि ज्यांना गरम खायचे ते गरमही खाऊ शकतात. यावर आपण 1 चम्मच तूप घालणार आहोत. आपण भाजताना तूप वगैरे घातलं नव्हतं. बाय बाय.